तर बीचवर जरा चालून फिरून आम्ही फोटो काढून जरा बाहेर पडले. गरमीचा त्रास, पण गर्दी बघा केवढी आहे. पोलीस देअर एव्हरीथिंग इलिगल, पोलीस नॉट देअर एव्हरीथिंग इलिगल. सुपर मार्केट मस्तच आहे सगळं, स्विम शॉर्ट कपडे बिपडे सगळं आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आहे गोवा सिरीज मधला पार्ट 3. तर बघू आज काय काय करते. आज आउटफिट फॉर द डे कसा आहे, टी शर्ट शॉर्ट निवा चिल. घुमवा नाश्ता, घुमवा सुट्टी देऊ नका. घुमवून बसलाय. नाश्ता करून आलेलो आहे, परत जरा आवरायला. ही रूम कशी झाल्या बघा, अवस्था बघा. बॅगा इथं, डोरेटोज, ही खुर्ची तर हेच झाल्या, वॉर्डरोबच झाल्या. ती इथं कपडे पडले. तर आता आम्ही सगळी आवरून चाललोय फिरायला. मुगला घेणार जरा, गाडी तापल्या, करपा लागले अंग, तरी पण चाललोय फिरायला. कुठं कुठं जाते. आम्ही आता आलोय कलंगूटला, बीचला चाललेलो. आणि इथं आल्यावर असं वाटलं की जसं की माधवा रोडला आलोय. एवढी गर्दी, माणसं, रस्त्याला जागा नाही, सगळं पॅक. तर ह्यो एक मानसिक छळ आहे, चालायचं तेवढं. चला. पोलीस देअर एव्हरीथिंग इलिगल, पोलीस नॉट देअर एव्हरीथिंग इलिगल. काय गेले विषय, जागाच नाही पार्किंगला, काय करणार. लावलो गाडी तशीच, दाबलो, विटा बिटा साईडला ढकलून. नो ऑप्शन, हुशार आहे ना मी. तर गरमी तुम्हाला माझ्या घामावर दिसत असेल. आणि त्रास अजून एक काय आहे, इथं आलतो कलंगूटला, इथला क्राऊड बघितलो, जरा पण चांगला नाही. मग आम्ही ठरवले तिथनं परत बागाला जायचं, ब्रिटोज नाहीतर कुठं तर जायचं. कारण काय क्राऊड इथला बोगस, सगळ्यात बोगस आत्तापर्यंत बघितलेला. सो लेट्स गो. गरमीचा त्रास, पण गर्दी बघा केवढी आहे. जत्रेला आल्यासारखं वाटले, पण असं ते बीचवर तर आले, बरं वाटले. आता तेवढं जरा ऊन वरत वाटत नाही सध्या. इथं तर दुसरीकडे गेलो असतो जरा वरत असतं, जर बीच रिकामा असतं तर तरी चालते, नो ऑप्शन. तर या पॉइंटला नदी आणि समुद्र जुळते, मला बघू शकताय. तर बरोबर तर बीचवर जरा चालून फिरून आम्ही फोटो काढून जरा बाहेर पडले फॅटफिशला जायला. भूक लागल्या, जेवायचं आहे. सगळी घरातली तिथंच येणार आहेत आणि हे आज जाणार आहेत. तर बाय बाय म्हणा. आणि बघू आता, भूक लागल्या, खूप भूक लागल्या. एकतर उन्हानं त्रास एवढा दिलाय मला. माझी भाषा सुधारल्या वाटते मला. हो ना, हो ना, बरोबर आहे ना. पुणेकर होणार आहे ना मी, भाषा सुधारून. आलो इथं फॅटफिशला. आणि इथं किती तास वेटिंग आहे? 2 तास वेटिंग आहे. मस्त गेल्या हायलक्स मॉडिफाय. माझ्या गाड्या चालल्यात, टायर मोठ्या, वरती सगळे इक्विपमेंट लोडेड. अशी एक गाडी घ्यायची माझी लई इच्छा आहे ऑफ रोडिंगला. हायलक्स बघायला आम्ही थांबलो इथं रस्त्यात. मागं गाड्या हॉर्न माराल्यात, पण गाडी मस्त आहे, वर्थ आहे, वर्थ. आलेलो आहे आम्ही स्टारलाइटला. जेवण मस्त असते, ॲम्बियन्स जरा ठीक आहे, पण जेवण मस्त असते. की फिश थाळी आलेली आहे, सुरमई आहे, तर फिश आहे, खाली लपलाय. सगळं एवढं सगळं आहे. जेवण हे सगळी आता बच्चा पार्टी. इशी हाय कर, दात तुझी वाकडे तिकडे दिसायला सगळी आहेत. तर चालले आम्ही रूमवर. ही सगळी जाणार आहेत आज, मृगोजा सोडून आणि आम्ही सोडून. आम्ही उद्यापर्यंत आणि स्विमिंग करणार आहेत आता. प्रदेश जरा खुश आहे, मागं तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यात बॉल घेऊन बसलाय बघा तेच. तर चला. सगळ्यात मस्त काम केले की आम्ही किल्ली विसरून आलोय सगळी. आणि घरातली येणार आहे 10 मिनिटानं. तर आम्ही 10 मिनिट असंच फिरला आलोय. आणि त्यांना फुटबॉल खेळायला सोडणार का? ML09 4050 आहे बघितलं. 4050 कोणाची असेल त्याने संपर्क करा. तुम्ही आमच्या इथं राहत आहे. तर ही सगळी उन्हानं त्रासलेली असं बसलेले आहेत. आणि लहान पोरांना काय कपडे असले नसले काय फरक पडत नाहीत, डायरेक्ट उतरल्यात पाण्यात. असं आयुष्य पाहिजे, न विचार करता काय नाही. मी पण उतरलो असतो, पण मला घामानच भिजले, म्हणून पाण्याने भिजायची गरजच नाही. हे खोळ्या. यो एक लुक बघा, पाण्यात भिजून आलेला नाही, घामानं भिजलोय.
रॉंग टाइमला आलोय आम्ही गोव्याला. या टाइमला तुम्ही येऊ नका, होय की नाही? खरंच खूप गरम. खूप गरम म्हणजे घाम येऊन ह्युमिड आहे. उन्हापेक्षा ह्युमिडिटीचा त्रास आहे जास्त. ही मावशी यश त्यांनी सगळी गेलेली आहेत आता. मी आता झोपेला उठली सगळी गेल्यावर. परत त्यांनी बाय बाय म्हटले. तर बघू, मी तर थांबले. मी बघू मम्मा डॅडी आज पण बघू काय करते. दिस इज द आउटफिट फॉर द डे. कसा आहे? व्हाईट ब्लॅक परत व्हाईट आहे ना. मी गोरा आहे ना. तर आम्ही आलो आता न्यूटन सुपर मार्केटला. आमच्या रूमच्या बाहेरच आहे. तर असं सगळं काय सुपर मार्केट मस्तच आहे. सगळं स्विम शॉर्ट कपडे बिपडे सगळं आहे. असं सुपर मार्केट पाहिजे आपल्या इथं पण न्यूटन सारखं. बरोबर आहे का नाही? हे लिवाईस सगळं लिवाईस वेगळं सकट सगळं एकाच ठिकाणी पिट्टा पडलाय. म्हणजे किंमत कशी आहे? स्वस्त असं तर घ्यायचं. मुगी हिला आता खेळण्या सेक्शनमध्ये आल्या. मुगीला खेळणं घेऊन देणार आहे इथलं. मम्मी म्हणून बार्बी घेऊन देऊ काय? हा काय पाहिजे? महाग आहे ते. तेवढं मोठं बघूनच मला राहू दे. ठेवा आत परत. मुगीला पाहिजे डॉल. ते आणि थोड्या दिवसांत तुझ्यापेक्षा उंच होईल. शक्य आहे. चला, यातली मोठी बॉटल 125 रुपयाला होती आणि 15 रुपयाला आहे. म्हटलं जरा बघूया तर 125 रुपयाच्या बॉटलमध्ये काय असते, कसलं पाणी असते. तर बघूया हिमालयन वॉटरची टेस्ट कशी आहे. मला पण एक वाटते. 5 सेम. उगल पैसे घातले वाटायले आता याला. 15 रुपयाला तर आहे. 15 रुपयाला आहे पण ही 15 रुपयाला एवढीशीच आहे. 15 रुपयाला मोठी बॉटल येते आणि हिच्यातली मोठी बॉटल 125 रुपयाला. तर निषेध आहे, निषेध. तर आता जरा भूक लागली. जाता जरा ट्रॅफिक असणार पुढं. म्हटलं गाडीत KFCचं खायला घेऊया. तर आलोय KFCला ऑर्डर देतो, गाडीत घेतो आणि खातो. एवढी झटापटा करून सर्व्हर डाऊन असून आता ऑर्डर मिळाल्या. तर आलोय आम्ही आता जेवायला. व्हायलेशन डायरेक्ट व्हायलेशन. वैतागून चोपट टाकल्या निवांत. तर आमचं झालंय जेवण मस्तपैकी. पेटपूजा खतम होईल. पहिला सगळ्यात महत्वाचं जेवणच महत्वाचं माझ्यासाठी. तर बाहेर जाणं इज झोपणं, जेवणं, चिल करणं, निवांत राहणं. म्हणजे असं स्ट्रेस घेत नाही मी. मला फिरायचं जास्त आवडत नाही. बाहेर आलो की निवांत फिरायचं. कधी पण उठायचं, कधी पण काय करायचं. निवांत फिरायचं म्हणजे निवांत राहायचं. लय फिरायचं नाही. म्हणजे असं लय स्ट्रेस घ्यायचं नाही की उठा लगेच इकडं जायचं आहे, उठा लगेच तिकडं जायचं आहे. चिलमध्ये. तर आता चाललोय गाडी घ्यायला. तिथनं जरा काहीतरी डेझर्ट खायचं आहे. भूक लागल्या. जरा गोड काहीतरी महत्वाचं आहे ना आयुष्यात. तुम्हाला उगाच मोठं बोललेलो 1 तारखेपासून डाएट चालू. पण आता उद्या जाणार आहे घरी. तर उद्याचा 1 दिवस शेवट चीट मील. त्यानंतर डाएट दाबून चालू. तब्येत फुल ऑन. 1 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन. पूर्ण पोट घालवायचं, तब्येत चांगली करायची. बघूया की साईडला या. नाही गाडी घेऊन जाईल. आमचा एक त्रास कमी होईल. पण मी पण गाडीवर जा की गाडीवर. तसंच टपाव बसून चालतंय मला. चला तर गाईस, या ब्लॉगसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.